बॉल 2 पुरस्कृत करण्यात आला, त्यांचा देखील आभार. प्रमोदजी पाटील साहेब त्यांचा देखील आभार, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी आकर्षित कूलर पुरस्कृत करण्यात आलेत. आणि पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय, मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवरती टोकलाय. पहिला खणखणीत चौकार. देखील आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी कूलर पुरस्कृत करण्यात आलेत. नाडूचा आक्रमण, बॉल हवेमध्ये, फटका मिस्टायमिंग, फिल्डर डाऊन द बॉल, विकेटचं पतन. चला गावदेवी क्रिकेट क्लब भाल टीम, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या स्पर्धेमध्ये रिपोर्टिंग करा, कारण खऱ्या अर्थानं भाल टीमनं कालचा दिवस गाजवला. जबरदस्त कामगिरी भाल टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम खेळी त्यांची आम्हाला पाहायला मिळते. येस, फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये राहिली. मिड ऑफ मध्ये न्यू बॅट्समॅन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 सागर आलाय. सागर आलाय. विकेटचं पतन. न्यू बॅट्समॅन सागर मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये रफ्तार का राजा चिखलोली एक्सप्रेस मिस्टर अनिकेत मतेला आपण पाहता. नेक्स्ट बॉल सागर तयार. पुढचा बॉल समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. अगदी लॉंग ऑन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही, सिंगल मिळेल. येस, पुढे येऊन फटका खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क या दरम्यान नाहीये. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू आलाय. ओहो, टप्पा पडला, सडनली बाउन्स झाला. हलकासा टेक ऑफ होत असताना बॉल निघून झाला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. आला या डॉट बॉल. समोरच्या दिशेनं ओव्हर्स बॉलर खेळला. ॲक्युरेट ट्रॉफी की मैदानाच्या आतमध्ये राहिली. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 6 अंकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 मध्ये जबरदस्त कामगिरी मिस्टर अनिकेत मतेने केली. लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर लक्ष भरपूर मोठं आहे. खऱ्या अर्थानं तब्बल पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जॉनमान क्रिकेट क्लब मोरिवली संघाने धावा केल्या. मैदानाच्या आतमध्ये 61 आणि 62 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. जय बोले अंबरनाथ गावात संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 62चं लक्ष म्हणजे आता 56 धावा अजूनही करायच्यात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये हर्षद धोंडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. हा देखील चिखलोली गावाला बिलॉंग करणारा संघ आपण पाहताय. मागच्या 3 ते 4 वर्षात जर आधी आपण गेलो तर खऱ्या अर्थानं या खेळणं आपल्या खेळाच्या जोरावरती प्रत्येकाला इम्प्रेस केलं होतं. तो हर्षद. पहिलाच बॉल लेकर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा वळा गेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. स्विंग अँड मिस.
डॉट बॉल आला, पहिला चेंडू निर्धाव फेकला. आम्ही सातत्यानं हर्षदचा खेळ देखील जवळून पाहत असतो. विथ बॅट, विथ बॉल, विथ फील्ड, ऑलराऊंडर परफॉर्मन्स तो सातत्यानं बजावत असतो. तो हर्षद पुन्हा एकदा निघाला. हर्षदचा बॉल ह्या वेळेला बॅटर पुढे आला होता. मिस्टर गजानन पुढे येऊन क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न आला या डॉट बॉल. सलग 2 बॉल डॉट फेकल्यात हर्षद धोंडेनं. चांगला कमबॅक. दफलक 6 अंकावरती स्थिरावत असताना पुढचा बॉल गजानन तयार. स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल होता. गतीमध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन केलं गेलं. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये? पंचांकडे लाऊड अपील केली आहे. थर्ड अंपायर रेफर केलाय. या आपण पाहूयात पुन्हा एकदा. हेल्प ऑफ टेलिकास्ट टेक्निकल रूम मध्ये आमच्या मेगा स्क्रीन वरती केलं जाईल चेक. आपण जोडले जाऊयात पुन्हा एकदा tenniscricket.in या वाहिनीच्या समवेत. फिल्डिंग सेट करा टीम मोरिवली. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस, पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. येस, बॅट्समन OUT फलंदाज बाद. जर विचार करायला गेला तर सलगचे पहिले 2 बॉल डॉट फेकले. त्यानंतर व्हाईट बॉल आला आणि आता विकेटचा पतन. नवीन बॅटर नितीन मडवी. आणि नितीन मडवीला आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट नितीन देखील कित्येक वर्षापासून खेळलंय. प्रत्येकाकडे अनुभव आहे. यावेळेला लेंथ बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल आणि बॉल निघून चालला. विकेट किपर प्रशांत सूर्यरावच्या हातामध्ये आला या डॉट बॉल. पुढे फटका खेळायचा प्रयत्न बॅकवर्ड रिझर्व मध्ये. हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पोहोचला. त्याने बॉलला कॅरी केलं. त्याने बॉलची थ्रोफिकी केली. तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी जरूर होता बॅट्समन नितीन मडवी आणि बॅट्समन गजाननकडे. आणि इथे बघता बघता या 2 धावा केल्या गेल्यात कंप्लीट. एक धाव मैदानाच्या आतमध्ये महत्वाची आहे, संघर्षाची आहे. कारण 62 धाव्यांचा पाठलाग करायचा अंबरनाथ गाव टीमला. पुढचा बॉल गजाननच्या अगेन्स्ट ओव्हर पिच. बॉल हवेमध्ये आणि आता झेलची शक्यता. कॅच झाला ड्रॉप. कॅच मैदानाच्या आतमध्ये इथे ड्रॉप झाली. एकच धाव. एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही या बॉलवरती. अगदी 5व्या बॉलवरती इथे सिंगल आली. कौतुक करायला हरकत नाही हर्षद धोंडेचा. कारण एक वाईट बॉल जरूर हाताळला झाला पण तरीही अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. What a particular bowling by Mr. हर्षद धोंडे. शेवटचा बॉल या वेळेला देखील गुड लेंथ होता आणि बॉल निघून चालला विकेट किपर प्रशांत सूर्यरावच्या हातामध्ये. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2च्या अंती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जयवोले अंबरनाथ गाव संघ जाऊन पोहोचला. तो तब्बल डबल डिजिट मध्ये मॅजिकल इक्वेशन मध्ये 11 अंकावरती 11 ऑन बोर्ड. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळलाय.
डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि 2 धावा इथे केल्या गेल्या सहजरित्या कंप्लीट. यावेळेला शॉट ऑफ लेथ ऑन साइडला आडवा बट्ट केलाय हा कडवा प्रहार आणि बॉल चालला थेट सीमा पार. 6वा षटकार. पाहतोय कापरे सिद्धी पालेगाव या टीम मधून तो नेहमी खेळत असतो तो मिलिंद. यावर देखील ऑफ साइडला अनदर पिकअप शॉट वन्स अगेन पण फिल्डर डाऊन द बॉल. जजमेंट जबरदस्त श्याम डांगेचं. टिपलाय श्याम नझेल आणि संपला बॅट्समन गजाननचा खेळ. 1 मोर विकेट डा. यांना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं प्रगती पथावरती असताना 2.3 बॉल्स इथे खेळ कंप्लीट झाला. मिलिंदला आपण पाहता ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या बॉलवरती 2 धावा आला. दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला. तिसऱ्या बॉलवरती लगेचच कमबॅक गोलंदाज मिलिंदनं केलं. पाडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एजला प्रदीप. हो यावेळेला पाडीसाठी हा बॉल लेट कट केला. फटका जबरदस्त आहे. शोधलाय गॅप लावलाय मॅप आणि अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गली तडमांच्या मधून चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. सोमनाथ पाटील अंबरनाथ गाव टीमचा बाहुबली म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि त्याची देखील अफाट मेहनत सोमनाथ पाटील आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहे. कालच्या दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस होता. पार्टी संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर मिळेल. संपूर्ण आयोजन कमिटीला पुढे आलाय आणि पुढे खेळलाय काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर. एकापेक्षा जास्त मैदानाच्या आतमध्ये काहीही मिळणार नाही. पॅडी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक इनला पाहता आणि नितीन मडवी स्ट्रायकिंग इनला. धावफलक जाऊन पोहोचला 24. 24 अंकावरती शेवटचा एक अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल फटका मिस टायमिंग आहे. गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचेल पण कॅच झाला ड्रॉप. एंड ऑफ द 3rd ओव्हर. षटक क्रमांक 3चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या 3 षटकांच्या अंती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय बोले अंबरनाथ गाव संघ जाऊन पोहोचला तब्बल 25 अंकावर 25 अंकावरती 25 ऑन बोर्ड. अगदी लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर लक्ष 62चं धावायचं आहे आणि 25 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. चं लक्ष 25 बनल्यात पहिल्या 3 षटकामध्ये. आता बॉल शिल्लक आहे शेवटचे 6 आणि विजयासाठी धावा करायचे 37. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पवन दादा कोणकर यांना पाहताय. खऱ्या अर्थानं प्रत्येक ऑफिशियल टीमला काय हवंय आणि काय नकोय याची शहादिशा खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून केली जाते. पवन दादा कोणकर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. प्रत्येकाची देखभाल त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. पहिलाच बॉल फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल हवे मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. विकेटचं पतन.
यस स्पर्धा तुम्ही पाहताय समीर दिलीप भोईर व त्याचबरोबरीनं जय बोले क्रिकेट संघ अंबरनाथ गाव पुरस्कृत आयोजित धर्मवीर चषक 2026 चे पर्व तुम्हाला पाहायला मिळते आणि या पर्वामध्ये अगदी सर्वोत्कृष्ट खेळाडू पारितोषिक आहे, बेस्ट बॅटर पारितोषिक आहे, बेस्ट बॉलर पारितोषिक आहे आणि बेस्ट फिल्डर देखील पारितोषिक आहे. सूरजला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती, पण प्रेक्षकांसाठी देखील आता मेजवानी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळेल. अवघ्या 100 रुपयाचा कुपन आहे आणि जर 100 रुपयाचं कुपन तुम्ही घेताय, ते फील करताय, ते तुम्ही आयोजन कमिटीपर्यंत कलेक्ट करताय आणि जर संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमचं नाव या चिठ्ठीमध्ये आला तर लकी ड्रॉची सायकल खऱ्या अर्थानं तुमच्या नावावरती जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येकानं खऱ्या अर्थानाचा फील करा. अंपायर सिग्नल यस इट इज व्हाईट बॉल. यावेळेला समोरच्या दिशेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चला हार्दिक पाकळ टीमचे कॅप्टन, खऱ्या अर्थानं ज्या टीमनं 2 सामने जिंकलेत आणि सेमीफायनल मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ज्या टीमनं धडक मार दिशा पाहावी लागेल. दिशा पुन्हा एकदा करा. अंपायर सिग्नल यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 27 धावा. हो गुड लेन बॉल, पण वेगावरती नियंत्रण आहे, पण दिशेमध्ये नियंत्रण आहे. दिशा खराब. अगदी या षटकातील येणारा हा तब्बल 3रा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला हार्दिक पाकर टीमचे कॅप्टन. चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी केले जाते. कमबॅक 3 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. शेवटच्या अंतिम 3 बॉल या मॅच मधील. आता हळूहळू का विणापण विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे जर्मन क्रिकेट क्लब मोरिवली हा संघ. यावेळेला बॅटची बाहेरची एज, बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चालला. थर्ड मॅनचा फिल्डर बॉलच्या पाठबरोबर धावतो. मिलिंद क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉलला स्टॉप करायचा प्रयत्न, पण अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला स्पीडअप करा विनंती असेल, कारण अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. सेमीफायनल नंबर 2 आणि त्यानंतर यावेळेला डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला आणि शेवटचा एक अंतिम बॉल. विकेट. फलंदाज बाद मैदानाच्या आतमध्ये होत असताना आज आता आमच्या खऱ्या अर्थानं कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील गेले 2 दिवस जोडले गेले होते, पण आता खऱ्या अर्थानं कॉमेंट्री बॉक्समधून थेट आमच्या टेक्निकल रूममध्ये पोहोचलेत आमचे साथी समालोचक, मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर मिस्टर प्रसाद भाग्यवंत सर. याचं देखील विशेष कौतुक करायला हरकत नाही आहे. शेवटचा एक बॉल मॅच नंबर आजच्या दिवसातील 6 मधील. या सामना जिंकला टीम जर्मन मोरिवली संघानं. चला मोरिवली टीमचे कॅप्टन आपण देखील या आणि हार्दिक पाकर टीमचे कॅप्टन आपण देखील या. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊयात, पण सर्वप्रथम आपण टॉस करूयात. हार्दिक पाकर टीमचे कॅप्टन. चला जर्मन मोरिवली टीमचं कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. हार्दिक पाकर टीमचे कॅप्टन आपण देखील या. यस टॉस आपण खऱ्या अर्थानं करूयात नेक्स्ट मॅचचा. निशांतजी पाटील साहेबांना विनंती असेल, साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस खऱ्या अर्थानं करतोय. मॅन ऑफ द मॅच नंतर देऊयात, सर्वप्रथम आपण टॉस करूयात. निशांतजी पाटील साहेबांना विनंती असेल, या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात.
निशांजी पाळी साहेब म्हटलं तर यांच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक लाभलं आणि सातत्यानं क्रिकेटवरती त्यांचं अफाट प्रेम आपण पाहतो. त्यानंतर मानधमासाठी आम्ही डॉक्टर ज्ञानेश्वर आव्हाड साहेबांना विनंती करू या आपण ज्ञानेश्वरजी आव्हाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना तब्बल 24 धाव्यांची बहारदार खेळी साकारली. गोलंदाजी करत असताना एक विकेट त्यानं संपादित केला. असा वन अँड ओनली मिस्टर चिखलोली एक्सप्रेस अनिकेत मध्ये ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येस लकी ड्रॉ ची शहानिशा आता आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून केली जाते. तर प्रत्येक क्रीडा रसिकाला विनंती असेल की आपण देखील त्या लकी ड्रॉ मध्ये आपलं नाव नोंद करा. अवघ्या 100 रुपये आपल्या नावामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावावरती एक स्पोर्ट्स बायसिकल राहू शकते. जर आणि तरचा विषय मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात अनिकेत मतेला. विनंती असेल डॉक्टर ज्ञानेश्वरजी आव्हाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण अनिकेत मतेला देऊयात मॅन ऑफ द मॅच. ज्याच्या बॅटमधून 2 षटकार ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि ज्यानं गोलंदाजी करत असताना एक विकेट संपादित केला. यस भारत टीमचे कॅप्टन देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. कोण विसरेल गावदेवी भारत संघाला ज्या संघाने खऱ्या अर्थानं कालचा दिवस गाजवला आणि थेट फायनल मॅच मध्ये धडक मारली. बघा लगेचच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करा. विनंती असेल टीम हार्दिक पॅकर्स विनंती असेल येस बघा विनंती असेल हार्दिक पॅकर टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करा. आमचे ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर होतील. सलामीवीर आपण देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा आणि जसे मॅचला सुरुवात तसं करूयात आवाजामध्ये परिवर्तन. मी तुर्तास थांबतोय. मी तुर्तास थोडीशी विश्रांती घेतोय. भेटूयात पुन्हा एकदा आपण खऱ्या अर्थानं खेळाच्या उत्तरार्धामध्ये. पण जाऊयात आपण पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आपल्यासोबत जोडले गेले आहेत आमचे साथी समालोचक प्रसादजी भाग्यवंत सर. थँक्यू सो मच. थँक्यू सवनजी धुमाळ. बदलापूरचा एक गोड आवाज आपण ऐकतोय आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये सुद्धा ऐकला. आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धा आपण लवकरच पाहणार आहोत. खेळपट्टीचं आयोजन नक्कीच ते करतायत आणि वेल काढून मात्र या स्पर्धेमध्ये आलेत आजच्या दिवसामध्ये. नक्कीच आमच्या व्यासपीठावर एक शुभ सन्मान होतोय. आमचे डॉक्टर ज्ञानेश्वरजी आव्हाड साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करतोय आम्ही. सुशांतदा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण डॉक्टर आव्हाड यांचा मात्र शुभ सन्मान करतोय. त्यांची उपस्थिती आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावर डॉक्टर ज्ञानेश्वर आव्हाड साहेबांचा शुभ सन्मान होतोय. मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आमचे सुशांतदा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. तर फिल्डिंग फास्ट करा. फिल्डिंग सजवायची आपण. 4 षटकांची मॅच असेल. सेमी फायनलची ही दुसरी लढत पाहतोय आपण. एका बाजूला हार्दिक पॅकर्स त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत जय हनुमान मोरिवली. तर प्रथम नाणेफेकी जिंकली हार्दिक पॅकर्सने. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जय हनुमान मोरिवली या टीमला. जशी होईल मॅचला सुरुवात म्हणजे दोन्ही ऑफिशियल मैदानाचा आतमध्ये जात असताना आमचे संदीपजी भाने साहेब आणि त्याच्यानंतर आमचे डान्सिंग अंपायर सुरेशजी राणे सर. समीर दादांच्या संकल्पनेने ही स्पर्धा आपण पाहतोय शेवटच्या टप्प्यावरती आली आहे.
समीर दादांचं असलेलं हे क्रिकेटवरचं प्रेम आपण पाहतोय. चला फास्ट केला आपण, थोडा स्पीडअप करा प्लीज, कॉपरेट करा आम्हाला. आता तुम्हाला 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटाचा अवधी असेल. आम्ही टायमर सेट करतोय, अन्यथा 20 मिनिटाच्या आत 4 षटकं फेकली नाही तर मात्र फिल्डिंग करत असलेल्या टीमला मात्र इथं पेनल्टीला सामोरे जावं लागेल. दोन्ही संघाला सूचना असेल तर अद्याप मेगा सामनेचा सामना मात्र पेंडिंग आहे. कालचा दिवस गाजवला आहे टीम गावदेवी भाल BS संघाने, आणि इथनं एक कोणता संघ असेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी या आमच्या समालोचन कक्षामध्ये. हार्दिक पॅकर्स मात्र 12वे प्रतिनिधी आलेत. जनवान मोरिवली टीमच्या 12वे प्रतिनिधी या तुम्ही. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल मयूर. फुलटॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय 9 मास लाईन मध्ये. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला षटक अडवतील तोपर्यंत या 3 धावाने मात्र संघाचं अकाउंट ओपन करताना, वैयक्तिक स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज हर्षद धोंडेला आपण पाहतोय. चिखलोरी एक्सप्रेस मात्र ज्या नावाने ओळखला जातो हर्षद धोंडे. अनिकेत मतेला सुद्धा पाहिलं आपण, मागच्या मॅचचा हिरो. केलाय चाबुक शॉट, चेंडूला फेकून दिलाय. कमिटीचे मेंबर जर आपण फ्री असाल तर चौफेर मैदानाचा ताबा घ्या. चेंडू मैदानाच्या बाहेर वारंवार जातोय, तो चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकण्याची सहकार्य करा. ऑर्गनाइज टीम. स्पर्धा अप्रतिम आहे. धर्मवीर चषक 2026 शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचली. आजचा मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय, आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये ही दुसरी सेमीफायनलची लढत पाहतो आपण. कालच्या दिवसामध्ये पहिली गोरपे विपक्ष भालबी, आणि आता ही दुसरी लढत पाहतोय आपण. एका बाजूला जय हनुमान मोरिवली, त्यांच्या अगेन्स्ट हार्दिक पॅकर्स. प्रशांत सज्ज फलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना गोलंदाज मयूरला पाहतोय आपण, आणि चेंडू पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसरतोय, आणि हा येतोय डॉट बॉल. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. हार्दिक पॅकर्स आणि जेव्हा मोरिवली टीमच्या अगेन्स्ट. मोठा फटका लॉक करायचा आहे. मिस टायमिंग आहे, तिथे चुका होणार नाहीये. मोठी विकेट टीम मोरिवलीची. पहिला गडी बाद. प्रशांतला मात्र परतावं लागतंय. बिग विकेट डाऊन. मोठी विकेट आली आता मयूरच्या गोलंदाजी मार्क वरती. ही पहिली विकेट. प्रशांतला मात्र परतावं लागतंय तंबूच्या अस्ताला. नवीन फलंदाज नंबर 3 वरती आकाशला पाहतो आपण, 3ऱ्या क्रमांकावरती. अशा मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी पाहिली आपण. तोच आकाश मात्र आता जिम्मेदारी मात्र असेल या सेमीफायनलच्या लढतीमध्ये. आकाशला धावा बनवाव्या लागतील. आकाशच्या बॅटमध्ये किती धावा येतील याचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण चिखलोली एक्सप्रेस हर्षद धोंडे यांना पाहतोय आपण. पुढचा बॉल मयूरचा. मोठा फटका लॉक करायचा. चेंडू पॅडवरती आदळलाय. लाऊड अपील केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकले गेले, परंतु इथे पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत, आणि हा येतोय एक बायच्या स्वरूपात. ही एक धाव एकवडली जाईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला फलंदाज, आघाडीचा फलंदाज हर्षदला पाहतोय आपण. हर्षद ऑन स्ट्राईक. P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज मयूरला पाहतोय आपण. यावेळेस फुलटॉस आहे. चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार.
प्रत्येकी चेंडूवरती टीम मीटिंग नकोय. प्रत्येकी षटक संपला, टीम मीटिंग नकोय. प्लीज कॉपरेट करा. स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. धर्मवीर चषक 2026 ते अंबरनाथ नगरीमध्ये क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. जय भोळे क्रीडांगणावरती हा थरार पाहतोय आपण. अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ऑर्गनाइज कमिटी आमची उपस्थित आहे. शेवटच्या क्षणाला ही मॅच मात्र येईल. नक्कीच मेगा फायनलचा सामना पेंडिंग मात्र आहे. भालबी संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. चला स्पीडअप करा. चला फास्ट केलायचं आहे थोडं. वारंवार सूचना मात्र द्याव्या लागत आहेत. टीम हार्दिक पॅकर्सला इथनं थोडं फास्ट केलायचं आपण. प्लीज उशीर करू नका. P1चं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती 14 धावा. एक महत्वाचा गडी मात्र प्रशांत मात्र परतलाय. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर हा येतोय चौकार. आलाय आकाशच्या बाट मधनं आमचे डान्सिंग अंपायर आपण पाहू शकतो. तर नक्कीच आमचे संविधानाचे बंधुराज विकास भोईर आणि अखिलेश तरे आणि सूर्यकांत खारे साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. समीरदादांचं हे प्रेम आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर आपण पाहिले ज्यांच्या विद्यमानाने त्यांचं स्वप्न मात्र साकारत असताना या अंबरनाथच्या क्रीडा नगरीमध्ये आजचा हा दिव्यदिव्य हा सोहळा आपण पाहतोय. मोठा फटका लॉक केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेलची संधी आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. येस आमचे अंपायर डान्सिंग अंपायर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरेशजी राणे सरांना पाहतोय. अंबरनाथची एक आणबाण शान सुरेशजी राणे सरांना पाहतोय आपण. कालच्या दिवसापासून खूप सारी मेहनत लाभली आहे. कालच्या दिवसामध्ये आमचे SP पॅनलचे आमचे अंपायर रतनजी मानेकर सुद्धा होते. त्याच्यानंतर आज त्यांची उपस्थिती नाही आहे आजच्या दिवसामध्ये. आणि आमच्या आवाजाची काळजी सुद्धा घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये DJ मास्टरच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. मोठा फटका लॉक केलाय. ऑल ऑन द कार्पेट कव्हर करणारे क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडूला उचलतील फेकतील. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरे धावेचा मार्ग दुसरी धाव मात्र पूर्ण केली मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज हर्षद आणि आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. गोलंदाजी मार्क वरती ब्रिजेशला पाहतोय. मागच्या मॅचचा मानतो मॅचचा पुरस्कार पटकावला होता ब्रिजेशने. पुढचा बॉल. यावेळेस फुलटॉस आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडूला उचलतील फेकतील. फटका तर चांगला होता. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव चित्तेच्या वेगाने मात्र पूर्ण केली आहे. फलंदाज हर्षदने मात्र इथे 2 धावेने स्कोर कार्ड वरती बढत. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. आकाशच्या बॅट मधनं मात्र आकाशची बॅट बोलते मैदानाच्या आतमध्ये. ब्रिजेश मात्र कमबॅक करतो. आता षटकार आला त्याच्यानंतर हा कमबॅक केलंय. नेक्स्ट बॉल. स्लोवर गतीचा चेंडू. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आतळत असताना धाव घ्यायचा कोणताही प्रयत्न केला नाहीये आणि षटक क्रमांक मात्र दुसरं संपन्न होतंय. 2 षटकांच्या वादवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा ऑन बोर्ड. DJ
षटकार संबंधित धावसंख्या 28-28. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्क वरती आपण बाबूला पाहतोय. तर आकाशसाठी सुवर्ण संधी असेल. जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या समोलंजन कक्षेमध्ये पोहोचलंय. प्रफुल्ल पवार यावेळेस हर्षदसाठी मोठा फटका लॉक केलाय. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. सजवला. क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली, मिस्टेक पाहायला मिळाली आपल्याला आणि चौकाराच्या रूपाने 4 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या. नेक्स्ट बॉल बाबू. तर नक्कीच लकी ड्रॉ ग्राउंड मध्ये चालू आहे. जर कोणाला लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यायचा असेल तर संपर्क करा. आमचे कमिटी मेंबर, ऑर्गनाइज टीम. यावेळेस यॉर्करचा मारा केला आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलला, फेकला. तो एक धाव मात्र थांबू शकत नाहीये. एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल. धाव संख्या धावफलकावरती 33 धावा, 33. आकाशला सुवर्ण संधी आहे. आकाशच्या बॅटमध्ये षटकार येईल का? तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रफुल्ल पवार यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती सज्ज बाबूला पाहतोय आपण या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस फुलटास आहे, परंतु फुलटासचा फायदा घेता आला नाहीये फलंदाज आकाशला आणि हा येतोय डॉट बॉल. तेहतीस धावा लागल्या धाव फलकावरती. सेमीफायनलची ही मॅच पाहतो आपण. जय हनुमान अगेन्स्ट हार्दिक पॅकर्स मध्ये हा सामना पाहतो आपण. बिग फाईट बॅटल. यावेळेस मोठा फटका, तडाका, दन 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 सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो षटकार आणि ज्या आकाशवरती मध्ये कॅश प्राइज लावलं होतं आमचे प्रफुल्ल पवार, तब्बल 500 रुपये एक षटकारासाठी आणि 500 पारितोषिक फलक पटकावत असताना फलंदाज आकाश हा येतो षटकार. षटकाच्या मध्ये धाव संख्या धाव फलकावरती 39, 39 धावा. व्हॉट अ शॉट. गतीमध्ये परिवर्तन केला. चेंडू पडण्यानंतर खालीच राहिला यष्ट्यांच्या आणि डॉट बॉलची सांगता. षटकार जरी आला तरी डॉट बॉल फेकलाय. गोलंदाज बाबूने येते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. पण सलामचा स्ट्राईकला फलंदाज आपण आकाशला पाहतोय. इथनं फास्ट केला आपण. गणेशजी भोर साहेबांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती. फुलटॉस आहे, फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा आकाशच्या बॅग मध्ये येतो. हा दमदार माहिती षटकार.
ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ट्रॉलीवरती भगवा फडकतोय. डीजे त्याच्यानंतर आमचे मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आम्ही विनायक सरांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करतोय. नंतर ब्रिजेशजी गुप्ता, ब्रिजेश पान शॉपचे ओनर यांचा शुभ सन्मान आम्ही सुशांत पाटील यांच्या शुभ हस्ते करतो आम्ही. ब्रिजेशजी गुप्ता पान शॉपचे ओनर यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अजून कोणता यानंतर सन्मान आमचे ओमकार गोपाळे यांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आमच्या आयोजनाच्या माध्यमातून. चंद्रदा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान तर पुष्पराज यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. या मॅचला विलंब होतोय, लवकरात लवकर सन्मान आपल्याला कव्हर करायचे आहेत. मॅचकडे बोलूया. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज अक्षय पाटीलला आपण पाहतोय. या चौथ्या स्लॉगरच्या षटकामध्ये अनामरीच्या षटकामध्ये स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. पहिली धाव मात्र आली आहे. आता स्ट्राईकला फलंदाजाची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये तो आकाशला पाहतोय आपण. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु लाईन पाहावी लागेल. पंचामा दर्शवत असताना व्हाईट बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर असला चेंडू अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धाव संख्या धाव फलकावरती लागली ती 47 47 धावा. नक्कीच गावदेवी भाल बी संघ हा सुद्धा उपस्थित राहिलाय. त्यांना सुद्धा स्पर्धेच्या मधनं सहर्ष स्वागत. यावेळेस हा ट्रॅकर होता परंतु पाटाने बॉलचा काही संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल आलाय या स्लॉगरच्या षटकामध्ये. यावेळेस आणखीन एक लाईन पाहावी लागेल. पंच आम्हाला दर्शवत असताना व्हाईट बॉल येतोय अतिरिक्त धाव. अद्याप आकाशसाठी सुवर्ण संधी असेल आमचे प्रफुल पवार यांच्याकडून एका षटकारासाठी. यावेळेसचा मोठा फटका हा ट्रॅकर आहे. शतक आहे तिथे चुका होणार नाहीये. बिग विकेट डाऊन. आकाश बॅक टू पवेलियन. तर नक्कीच आमच्या ऑर्गनाइज टीमचे जे कमिटी मेंबर आहेत त्यांनी सर्वांनी आमच्या व्यासपीठावरती यायचं. आपण विराजमान व्हा. ॲडव्होकेट अविनाशजी लोखंडे यांचा शुभ सन्मान समीरजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आम्ही स्वागत करतो. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. विकेटचं पतन झाले मैदानाच्या आतमध्ये. आकाश परतलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती एक डावकुडी त्याचा फलंदाज आपण पाहतोय. श्यामला पाहतोय आपण डावकुडी त्याचा फलंदाज. तर आयोजन कमिटी आमच्या ऑर्गनाइज कमिटी जेवढे कमिटी मेंबर आणि आमचे प्रमुख पाहुणे जे द सेक्रेट लॉनचे ओनर ओमकारजी यांचा पण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. मी समीर दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ज्यांनी आपल्या 2 दिवसाची पोटाची काळजी घेतली असे द सिक्रेट लॉन्चचे ओनर
यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय आम्ही समीर दादांच्या शुभ हस्ते. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आम्ही स्वागत करतोय. आणि त्यानंतर कुणाल भालेकर साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतो. मी समीर दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कुणाल भालेकर यांचा आपण सन्मान करायचा आहे. अनेक सारे सन्मान आपण पाहतोय आजच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये. माझा मॅच रंगतीये. समीर दादांच्या शुभ हस्ते कुणाल भालेकर यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. माईची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतोय. तर आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा धर्मवीर चषक 2026च्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. मॅचकडे बोलूया. मॅच यावेळेचा फटका मिस टायमिंग आहे. शतक आहेत तिथे. काय फिल्डिंग झाली आहे. लॉंग ऑफला शतक चेंडूची अडवणूक केली आहे परंतु 2 धावा चित्याच्या वेगाने पूर्ण केल्या आहेत आणि षटक क्रमांक मात्र 4 संपन्न होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 62 धावा आणि इथनं बनवायच्या आहे टीम हार्दिक पॅकर्सला 63 धावा. 62 धावा 63 बनवायच्या आहेत. कुठे जाऊ नका. तुम्ही पाहत राहा क्रिकेटचा थरार आणि पाहत राहा धर्मवीर चषक 2026. काय बिघडेल काय घडेल. तर रितेश पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. रितेश पाटील आपण या. रितेश पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर मान्यवर आपण या. आमच्या व्यासपीठाला शुभ सन्मान केला जाईल. नानू पाटील आपण सुद्धा या. रितेश पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आणि यापुढील सन्मान आपण नानू पाटील यांचा सन्मान करणार आहोत. मी समीर दादांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते तर कुणाल पाटील आपण सुद्धा या. कुणाल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत नानू पाटील यांचा. तर कुणाल पाटील तुमचा शुभ सन्मान असणार आहे. आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अनिकेत पाटील आपण सुद्धा या व्यासपीठावरती. संजय सावंत आपण सुद्धा या व्यासपीठावरती. मान्यवर कमिटी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. याहून विराजमान व्हायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. गणेश मैत्री यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विकास भोईर आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. अनिकेत पाटील आपण सुद्धा या व्यासपीठावरती. आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून राहुल दवणे आपण सुद्धा या व्यासपीठावरती. केवल पाटील आपण सुद्धा या समोर. तर पंचांचा इथे इशारा 9 बॉल. या आपण ऐकूया बदलापूरचा एक गोड आवाज. आमचे साथी समालोचक
श्रवणजी धुमाल सर यांना थँक्यू. थँक्यू सो मच. मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. जाऊयात मैदानाच्या दिशेला जिथे सेमीफायनल नंबर 2 आपल्याला ही लढत पाहायला मिळतीये. एका बाजूला जर्मन मोरिवली संघ तर दुसऱ्या बाजूला हार्दिक पॅकर संघ. अनिकेत मते नेक्स्ट बॉल. बॅट्समन तयार. स्ट्रायकिंग एनला वेगवान आणि तेज तर्रारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी जणू काही बॅट्समन मयूरला खेळपट्टीचा सुगंध देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला टीम गावदेवी क्रिकेट क्लब भाल विनंती असेल आपण देखील सज्ज व्हा. गावदेवी भाल टीम ओव्हरऑल टीम मयूर तयार. अनिकेत मतेच्या अगेन्स्ट लॉफ्ट करायचा प्रयत्न. बॅटची बाहेरची एज बॉल अवेमध्ये फिल्डर डाऊन द बॉल. टिपलाय शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाईल आणि संपला बॅट्समन मयूरचा खेळ. विकेटचं पतन. आता तरी मैदानाच्या आतमध्ये आलाय. तब्बल तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतो. 0 डब्याचा चष्मा घालून माघारी परतला बॅट्समन मयूर. ज्या मयूरनं ओव्हरऑल मॅचमध्ये भरपूर चांगली कामगिरी केली होती त्या मयूरला आता खऱ्या अर्थानं 0 वरती माघारी परतलाय. ब्रिजेश मैदानाच्या आतमध्ये तब्बल तिसऱ्या क्रमांकावरती लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर 62 धावेचं लक्ष्य आहे. 17 क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळत आहे. खेळाचं दुसरं सत्र आणि त्या दुसऱ्या सत्रातील पहिलं षटक. पुढचा बॉल. यावेळेला आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न. रॅकेट एरिया आणि बॉल हवेशी वार्तालाप करत निघून चालला थेट लॉग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिविट हिट्स ऑफ लाइटेड हिट 6. मिस्टर संदीप भाणे सर आपण पाहता आणि आमच्या मुख्य पंचांच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं अंबरनाथ नगरीची आणबाण शान सुरेश राणे सर की झलक सबसे अलग. डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ख्याती या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती. चेंडू टप्पा पडला. सडनली बाउन्स झाला. बॉल निघून चालला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक पहिल्याचा अंतिम बॉल. ब्रिजेशच्या अगेन्स्ट शॉट पूल आणि आता पूल ठरलाय अनसक्सेसफुल. श्याम डांगे डाऊन द बॉल. टिपला श्याम नसेल आणि संपला बॅट्समन ब्रिजेशचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. पण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा कारण यानंतर एक मॅच आपल्याला अजूनही कव्हर करायची आहे. ती देखील चांगल्या उजेडामध्ये आपल्याला मॅच कव्हर करायची आहे. बॅड लाईटचा अभाव खऱ्या अर्थानं कोणत्याही संघावरती येऊ द्यायचा नाही आहे. त्यामुळे विनंती असेल प्रत्येक टीमला कृपया करून आपण थोडीशी घाई केली तर भरपूर चांगलं होईल. प्लीज फास्ट. हर्षद दोंडे बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. स्ट्रायकिंग एनला बॅट्समन अजयला पाहताय. नॉन स्ट्रायकिंग एनला संतोष. हर्षद दोंडे म्हटलं तर सारा 11 चिखलोली या टीमला रिप्रेझेंट करताना आपण नेहमी त्या खेळाडूला पाहिलंय. अजय तिग्या. अजय साठी हा बॉल समोरच्या दिशेनं बॉल निघून चालत थेट लॉग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर.
फील्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा 6 रनों के लिए ठोकला षटका। प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय। पुढचा बॉल अजयच्या अगेन्स नेक्स्ट बॉल झेलची शक्यता लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्याला हुलकावणी देऊन बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रूफ 4 रन्स। दोन तडाखेबंद फटके आपल्याला पाहायला मिळाले। धावफलक 17 ऑन बोर्ड 17 अंकावरती। पहिल्या षटकामध्ये 7 धावा आपल्याला पाहिल्या। अनिकेत मतेनं पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये त्यानं तब्बल 2 विकेट संपादित केल्या आणि या षटकामध्ये तब्बल पहिल्याच 2 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात त्या 10। या वेळेला धीम्या गतीचा बॉल होता, गती कमी केली होती। चेंज ऑफ पेस व्हेरी अगदी गतीमध्ये परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये करत असताना हर्षद धोंडेला आपण पाहतोय। अजय तियार पुन्हा एकदा गती कमी केली होती, सातत्यानं गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे। फिंगर रोल केले जात आहेत, बोटं विखुरली जात आहेत। लेग बॅटच्या स्वरूपात मिळाले ते सिंगल स्ट्राईक सध्या रोटेट झाली आहे या मॅच मध्ये। आता स्ट्रायकिंग गेला बॅट्समन आपण पाहतोय ज बॅटर तब्बल 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये इंटर झाला होता तो संतोष आता स्ट्रायकिंग एंडवरती। ओव्हर नंबर 2 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। पहिले 2 बॉल राहिले बॅट्समन अजयच्या नावावरती, पण तदनंतर हर्षद धोंडेनं केलेलं हे जबरदस्त कमबॅक। स्टील 2 टू गो। शेवटचे 2 बॉल फटका मिस टायमिंग आहे, अगदी गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचला होता। सिंगल मिळाले, सातत्यपूर्वक सिंगल डबल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। धावा कशा का होईना पण धावा येत आहेत, ही खऱ्या अर्थानं जमीची बाब म्हणावं लागेल। बघा स्पीडअप करा विनंती असेल। सातत्यपूर्वक आयोजन कमिटीचा आम्हाला कॉल येतोय। गती कमी केली आणि या वेळेला फटका बॅकवर्ड रिझन मध्ये खेचलाय। एका हाताने बॉलला स्टॉप तर जरूर केलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये, पण रन्स या बॉलवरती मिळतील त्या तब्बल मैदानाच्या आतमध्ये। 2 आणि 2 धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलं 21 या अंकावरती। एंड ऑफ द सेकंड ओव्हर अगदी 62चं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम हार्दिक पॅकर या संघाला आपण पाहताय पहिल्या 2 षटकामध्ये 21 धावा बनल्यात। आता बॉल शिल्लक आहे शेवटचे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्या तर 41। 41 रन्स टू विन आफ्टर मूव फ्रॉम लास्ट 12 बॉल्स, म्हणजे 20.50च्या रिक्वायर रन रेटनं बॅटिंग करावी लागेल टीम हार्दिक पॅकर संघाला। ओव्हर नंबर 3 मध्ये मिलिंदला आणलंय कॅप्टन प्रशांत सूर्यरावना। चला प्रशांत विनंती असेल मित्रा स्पीडअप करा, कारण अजून फायनल मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे। पंच आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील प्रत्येक बॉलवरती त्यांना ताकीद द्या, कारण आम्ही पाहतोय प्रत्येक बॉलवरती विलंब केला जातोय टीम जर्मन मोरिबली संघाच्या माध्यमातून। तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे मिलिंद बॉलिंग ट्रॅकवरती। पहिला बॉल संतोषच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल वेगवान तेच तर्रारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। टप्पा पडला त्याच दिशेत आणि त्याच वेगामध्ये बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉल। चला गावदेवी बाल टीम चे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा। आताचा बॉल स्क्वेअर ड्राइव्ह करायचा प्रयत्न, बाची टोपेचे बॉल बॅकवर्ड रिझन मध्ये चालला। 2 फिल्डर चेंडूच्या पाठबोरा। क्रिकेटच्या खेळामध्ये रेस आपल्याला पाहायला मिळाली, पण ही रेस जिंकली या बॉलनं आणि बॉलनं गाठली सीमारेषा। रन्स मिळतील 4।
आता शेवटचे 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये धावा करायच्यात त्या 37. कारण जर विचार करायला गेला तर 62चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आपल्याला 25 पाहायला मिळतात. याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जय जनता शाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य नवीनजी भुईर साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ह्या वेळेला बॅटची आतली एज होती. बॉल जागेवरती करंगळत राहिला. गोलंदाज स्वतः बॉलपर्यंत पोहोचला. त्यांना बॉलला कॅरी केलं आणि तत्पूर्वी मिळाली इथे सिंगल. बघा लक्ष तर मोठं आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना मेहनत देखील मोठीच करावी लागेल. 63चं लक्ष म्हणजे आता 37 धावा अजूनही करायच्यात. 9 बॉल 37. शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला आडवा वाटता फटका खेचला. बॉल हवेमध्ये फिल्डर डाऊन द बॉल आणि खेळ खऱ्या अर्थानं अखेर संपला बॅट्समन अजयचा. चला नवीन बॅटर आपण कोणताही विलंब न करता लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचा. एक मॅच आपल्याला अजूनही कव्हर करायचे याची देखील प्रत्येकानं दक्षता घ्या. चला गावदेवी भाल टीमचे कॅप्टन सुमित प्रमोद, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रिपोर्टिंग करा. शेवटच्या अंतिम 2 बॉल ओव्हर नंबर 3 मधील मिलिंदच्या अगेन्स्ट बाबूला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एजला बाबू तयार. बाबूसाठी या बॉल या वेळेला देखील दिशेपासून वरकटलाय गोलंदाज मिलिंद. अशा मैदानामध्ये बोलावे लागेल. शेवटचा एक अंतिम बॉल. स्टील 1 to go, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. शेवटचा बॉल शॉट ऑफ लेंथ होता. पूल करायचा प्रयत्न प्रशांत सूर्यराव. डाऊन द बॉल. कोणती चुकी होणार नाही. या टिपला जाईल. संपला बॅट्समन बाबूचा खेळ. 1 बरोबर विकेट डाऊन. चला नवीन बॅटर विनंती असेल आपण स्पीडअप करा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अंतिम आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचे 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्यात. बॅटिंग करत असताना हार्दिक पाकर या टीमला तब्बल 6 बॉल शिल्लक धावा करायच्या 34. 63चं लक्ष 29 बनल्यात. 34 करायच्यात 6 मध्ये. संतोष घ्या. पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता. क्रॉस बॅटेड खेळलाय आणि पहिल्याच बॉलवरती मिळाली तर पहिली सिंगल. आता शेवटचे 5 बॉल धावा करायच्या 33. 5 बॉल 33 ची गरज. या वेळेला शॉट ऑफ लेंथ अक्रॉस द बॅट फटका खेळायचा प्रयत्न पण पार सिग्नल. यस इट इज फाईट पॉ. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव. बॉल शिल्लक 5 धावा करायच्या 32. धीम्या गतीचा बॉल होता. अगदी थोडंसं शांतमय क्रिकेट हळूहळू का होईना पण विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना जर्मन मोरिवली संघाला आपण पाहतो. चांगलं क्रिकेट आतापर्यंत मोरिवली टीमनं खेळलंय. यावेळेस देखील लेग कटर डॉट बॉल स्विंग अँड मिस. 3 बॉल आतापर्यंत हाताळल्यात. या वेळेला नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड. गॅप तर भरपूर मोठा आहे पण क्रिकेटच्या खेळामध्ये एका हातानं बॉलला स्टॉप तर जरूर केलंय.
एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चला शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. प्रशांत थोडस फास्ट क्रिकेट खेळा. ह्या वेळेला ऑल साईडला भरपूर वेळानंतरचा हा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला साधा वाल्यात. चला जुना बॉल मैदानामध्ये लगेचच द्या विनंती असेल. येस माझ बॉल आलाय बघा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. स्टील 1 to go. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि इथे आला वाईट बॉल. शेवटचा बॉल आणि सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग करत असताना टीम जर्मन मोरिवली संघानं. चला प्रशांत आपण कोणता विलंब करू नका. प्रशांत आपण या टॉस साठी या. लगेच आपण टॉस करूयात. येस सर्वप्रथम आपण टॉस करूयात. विकासजी बोर साहेबांना विनंती असेल साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण फायनल